केसरकर दाम्पत्यांचा हत्याकांड प्रकरणी बेळगावात निदर्शने। त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या असे म्हणत भव्य मोर्चा। बेळगावमधील दाम्पत्य आपल्या पोटापाण्यासाठी सांगली येथे स्थायिक झालेल्या त्या पती पत्नीवर एका मुस्लिम व्यक्तीने हल्ला करून खून केल्याच्या निषेधार्थ बेळगावात मराठा समाजाच्या वतीने सरदार मैदानावरून भव्य मोर्चा काढून त्या नराधमावर कठोर कारवाई करा या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। खानापूर तालुक्यातील हेब्बाळ या गावातील मोहन नागप्पा केसरकर व त्यांच्या पत्नी निशा केसरकर तसेच त्यांची 2 मुले मनोज व मणाली यांच्यासह कुपवाड MIDC सांगली या परिसरात राहत होते। काही क्षुल्लक कारणावरून वादावाद झाला असता शेजारी असलेल्या फरीद अब्दुल शेख या व्यक्तीने धारीधार शस्त्राने दोघांची हत्या केली। या घटनेमुळे 2 चिमुरड्या मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले आहे। यामुळे ही मुले अनाथ झाली आहेत। या निषेध मोर्चामध्ये बेळगावमधील पूर्ण मराठा समाज एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, अशा ना वेळीच ठेचलं पाहिजेत आणि त्यामुळे पुढच्याला ते विचार सुद्धा करायचे त्याच्या मनामध्ये येऊ नये। हाच एक उद्देश आम्ही बाळगून आज DC आम्ही निवेदन देण्यात येत आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावणी व्हावा हीच आमची इच्छा आहे। त्यामुळे आज आम्ही DC हा निवेदन देण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे काल जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, म्हणजे अत्यंत क्षुल्लक कारणाने, म्हणजे साधा कचरा टाकण्याच्या कारणावरून जर एखाद्याचा खून होत असेल तर ही फार विचार करण्याची गोष्ट आहे। म्हणजे मानसिकता कुठल्या स्तराला गेलेली आहे, मानसिकता हे तपासणे गरजेचं आहे। एकाला मारून त्याचं समाधान झालं नाही, 2 नवरा बायकोंचा त्या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आलेले। खानापूरला राहत असणारे ही लोक आमची नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेली होती, आपला घर संसार त्या ठिकाणी चालवत होती, स्वतःचं घर बांधून तिथं त्यांनी राहत होती आणि शेजारच्याच व्यक्तीने हे कृत्य केलं। हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला पण आम्ही सांगू इच्छितो की अशा लोकांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून दुसरा माणूस असं जर काहीतरी छोटं काय भांडण झालं तर 4दा कोणावर हात उचलायचा असेल तर 4दा त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे। आजकाल बघत आहेत, एखादा इन्सिडेंट झाला, आपण गाडी जरी चालवत असलो आणि कोणीतरी ओव्हरटेक करून गेलं तर कार आहे म्हणून जोरात मागे वळून बघतात, बाबा तू जा पुढे अशी म्हणायची वेळ आलेली आहे। हे कुठपर्यंत ही मानसिकता बदलणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हे जे कृत्य झालेले आहेत त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी ही या ठिकाणी आम्ही विनंती करतो। स्थायिक झाले होते, शेजारच्याच एका इस्माने क्षुल्लक कारणावरून त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करून त्या दाम्पत्याचा निगरून त्या ठिकाणी खून केलेला आहे। अशा ह्या नराधाम विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीला तात्काळ फाशीची शिक्षा होणेही गरजेचे आहे। त्या दृष्टीने कायद्याने सकारात्मक विचार करून या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी। या नराधमाच्या एका कृत्यामुळे 2 लहान जीव पोरके झालेले आहेत। वृद्ध माता पिता त्यांचा म्हातारपणाची त्यांची काठी हरपलेली आहे। या आता जे मृत झालेले आहेत त्या मृत व्यक्तीचा एक भाऊ देखील अपंग आहे। त्यामुळे कुठेतरी अख्खं कुटुंब या एका माणसामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे अशा माणसाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि कायद्यामध्ये खरं म्हटलं तर आमच्याकडे कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होणे गरजेचे आहे। कारण अशा घटना घडल्या की तात्काळ त्यावरती ऍक्शन घेऊन तात्काळ शिक्षा ठोठावली तर कुठेतरी समाजाला वचक बसेल आणि अशी मनोवृत्ती परत जास्त वाढली जाणार नाही आणि कुठेतरी थांबवलं जाईल। दिवशी सांगली कुपवाडा येथे एक घटना घडली की आपलं एक खानापूर तालुक्यातील हिंदू मराठा समाजाचं एक कुटुंब त्या ठिकाणी कित्येक दिवस गौंडी कामासाठी त्या ठिकाणी होतं आणि ते कुटुंब कुणाच्याही एका दोनात नव्हतं, ते आपलं पण काम करून राहत होतं। एक छोटंसं लहानसं कुटुंब आणि त्या बाजूला एक मुस्लिम आतंकवादी वृत्तीचा व्यक्ती त्या ठिकाणी राहत होता आणि गेली 7 महिने तो त्यांना त्रास देत होता।
ते बिचारं कुटुंब कुणालाही तक्रार वगैरे काय न करता तसंच सहन करत राहिलं. आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्टला सकाळी त्यांचं साधंसं भांडण लागलं आणि त्या भांडणामध्ये त्या नराधामानं त्या माझ्या एका हिंदू मराठा बहिणीला तिथं भोसकलं. त्या ठिकाणी जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या पतीच्या डोक्यात देखील त्यानं हातोडा मारला आणि तो अति मोठ्या जोरानं मारल्यामुळे त्या ठिकाणी तो माझा हिंदू मराठा बांधव देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मेला. तर त्या ठिकाणी ह्या जर अशा जर कृत्य जर होत असतील तर तसल्या नराधमांना फाशी ही दिलीच पाहिजे. यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण हिंदू समाज हिंदू मराठा बांधव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी. यापुढे आमचं असंच आंदोलन राहील. यदा कदाचित आपण या ठिकाणी जमायचं कारण एकच की असल्या नराधमांना वेळीच आपण ठेचलं पाहिजे, जेणेकरून काही क्षुल्लक कारणावरून कोणत्याही कुटुंबाची हानी अशी होण्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचं कुटुंब असो कुठलंही असो त्याच्यावरती आघात करत असताना किंवा आक्रमण करत असताना किंवा अत्याचार करत असताना त्याचं भान त्यांना ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आज आपण ही शक्ती या ठिकाणी आपण दाखवतोय. पुढील काळामध्ये आमदार शिवाजी पाटील यांना या संदर्भात भेटला. या संदर्भात आमदार शिवाजी पाटील साहेबांना मी भेटलो आणि आज आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सांगली येथे जाणार आहोत. 4 वाजता त्या ठिकाणी धरणे आंदोलन आहे. त्या ठिकाणी पण मला बोलवलेलं आहे. मी त्या ठिकाणी जाणार आहे हीच व्यथा मांडण्यासाठी. त्यानंतर सोमवारी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना देखील भेटणार आहोत आणि त्यांचं त्या 2 बालकांचं पालकत्व आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यांचं पालकत्व आपण उचललेलं आहे. कायदा सुव्यवस्था कुठेतरी ढासळल्याचं वाटतंय. 100% कायदा सुव्यवस्था ढासळल्यासारखी वाटते. कारण अशा घटना घडतात आणि असे नराधम मोकाट फिरत असतात. अशा संपूर्ण ठिकाणी घटना घडतायत. एकच ठिकाणी नाही, संपूर्ण देशामध्ये अशा घटना घडतायत. लहान लहान चिमुकल्यांच्यावरती आज त्यांचं विनयभंग केलं जातं, त्यांची हत्या केली जाते. त्याच्यानंतर या ड्रग्स गांजा याच्या आहारी देखील मुलं मुली जात आहेत. हे कुठंतरी चुकीचं होत आहे आणि हे सगळं बंद करण्यासाठी आज जनता रोडवरती उतरल्याशिवाय राहणार नाही, उतरणार.